हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता सर्वजण आले बघा, सर्व सामान इथंच आहे. सुवानीला पण झोपवले मस्तपैकी, म्हणजे आलो लवकर, पाच वाजता आले. आता वाजलेत बघा 6:30 होत आले. आता चालू मी पाया पडायला बंटी नानांच्या घरी, म्हणजे तिथं रामाच्या मूर्तीची म्हणजे पाळणा वगैरे बांधतात आणि छोटीशी म्हणजे अशी हे करून आपली पूजा करतात. दाखवू तुम्हाला. नवीन घरामध्ये वरती आहे की जुन्या घरामध्ये. चला पहिले जाऊ, तिथं पाया पडू आणि आपल्याला जायचं. नंतर पालखी येणार आहे, मग पालखीच्यासाठी आपण तिथं जाणार आहोत. म्हणजे पालखी मिरवणूक असेल आपल्या याची, ती रामनवमीपर्यंत असते ना. तुम्हाला बघितलेच असतील ब्लॉग तुम्ही साईबाबाचे, दाखवत होतं. तिथं जातो पहिला आणि मग तिकडून आल्याच्यानंतर मग आपण पालखीला जाऊ. हो, आज कोण कोण येतो पालखीला? मी आणि पप्पा तर चालू आहे. पप्पा तर आता जस्ट आलं आणि फ्रेश होतं. चला पोचलो मस्तपैकी. असं छोटासा बघा दाखवलं तुम्हाला, एक पाळणा बांधलं, त्याच्यामध्ये रामांची मूर्ती ठेवली आहे आणि तिकडे समोर ठेवलं आहे. बाबा बसले, अक्षय आणि नानासुद्धा आहे. तयारी झाले. पहिला पाया पडून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तुम्ही. मस्त छोटीशी प्रभू श्री रामांची मूर्ती ठेवून त्याला झोकं घालण्यासाठी बनवलं. म्हणजे आज प्रभू श्रीरामांचा जन्म झाला त्यानिमित्ताने. चला आता जातो, परत फ्रेश होतो आणि लगेच आपल्याला खारेगावला निघायचं, ते तुम्हाला दाखवतो पुढे. काहीच फायनली आता निघालो खारेगावला. पालखी मिरवणूक चालू झाले. आम्हाला पोचताना तरी अर्धा ते 20 मिनटं लागतील, कारण की आता मिरवणूक तर चालू झाले, पण बँड वगैरे खूप काही आहे. तुम्हाला दाखवतो, ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा. चला खारेगावमध्ये आता हिरादेवी मंदिराच्या मागे आहे, बघू शकतो मंदिर. आणि माझा हात तर तुम्हाला दिसत असेल कसं, म्हणजे एक्सिलेटर देऊन गाडीचं झालं आहे. पालखी आपली पार्सिक बँकेची, म्हणजे गावातली पार्सिक बँक आहे ना, तिथे. आता तिथं जातो आणि तुम्हाला दाखवतो कसा जल्लोष आहे तो.
तर चालू झाली, बघू शकता तुम्ही. आणि किती नाचतायत, खूप मजा येते. मी सुद्धा नाचायला जाणार आहे, तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि बघा पुढे अजून काय काय होतं. आता पालखी थोड्याच वेळात, म्हणजे तरी टाईम लागेल, हिरादेवी मंदिरावर पोहोचेल. मग पालखी पूर्ण अशी वरती उचलून नाचवली जाईल मंदिराच्या अंगणामध्ये. मंदिरामध्ये पालखी घेऊन जाणार, हिरादेवी आईचं दर्शन घेऊन मग पालखी आपल्या साईबाबा मंदिरामध्ये प्रस्थान होणार आहे, म्हणजे खारीगावातील साईबाबा मंदिरामध्ये. मग तिकडून पालखी मग अध्यक्षांच्या घरी जाईल, ते तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू बघत राहा. गावातले खूप सारे साई भक्त जे आहेत ना, ती पालखीचं दर्शन घेताना तुम्हाला बघायला भेटते. आणि आरतीसुद्धा. आणि त्या आज तर आहे रामनवमी, त्याच्यामुळे जास्त पब्लिक नाही, पण जी काही पब्लिक तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारी मजा येईल. बघत राहा ब्लॉग. पोचलोय आता अंबिका मेडिकल जवळ, म्हणजे हिरादेवी मंदिराजवळ. आता बघा तुम्हाला बँडवाले दिसतील, ओम साई बीट्स खारीगाव. अप्रतिम सॉन्ग वाजवतात, म्हणजे बँजो बँड आहे, पण गाणी खूप सारे भारी वाजवतात. आता पालखी खांद्यावर घेऊन म्हणजे उचलून वरती नाचवली जाईल. काहीतरी 2 ते 3-4 मिनटं जे काय असतील त्याच्यामध्ये नाचवली, फुल मजा केली जाईल. दाखवतो तुम्हाला, बघत राहा. आणि अशी मजा तुम्हाला जेव्हा तुम्ही समोर स्वतःहून येऊन बघाल ना, तेव्हाच मजा भारी वाटेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला काही तेवढा खास एक्सपिरियन्स नसेल, पण समोरून बघल्यावर खूप भारी वाटेल.
पालखी हिरादेवी आईचं दर्शन घेऊन बाहेर निघाले. आता जाईल साईबाबा मंदिरामध्ये. तिथं पण बघा तुम्ही, पण तिथे बँडच्या आवाजामुळे काही जास्त शूट करायला भेटणार आणि जास्त काही बोलायला सुद्धा भेटणार नाही. स्टे ट्यून बघत राहा, फुल मजा येईल तुम्हाला. पालखी पोचले साईबाबा मंदिरामध्ये. साईबाबांचं दर्शन घेऊन पालखी आता निघेल आपले अध्यक्ष विनोद भाई लासे यांच्या घरामध्ये. तिथं पालखीचं मस्त आरती वगैरे करतील. मग तिकडून पालखी आजच्या दिवसापुरती तिथंच ठेवणार. मग उद्याच्या दिवशी पूजा आहे, ती सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, पण तो ब्लॉग सेपरेट असेल. चला आता आपण साईबाबा मंदिरामधून निघालोय. म्हणजे आता मी एका रूममध्ये आहे, कारण तिथं शूट करतोय, कारण आवाज बाहेर खूप येतोय. तिथून निघतो आता. तुम्ही सर्वांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि पालखी मिरवणूक पूर्ण बघितली, कशी वाटली कमेंट करा. आणि आता आरती झाली, आता निघालोय आम्ही घरी. गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन उद्या पूजेच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.